विभक्ती हे 8 आहेत आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो, तर प्रथम विभक्ती हे कर्ता म्हणून आहे. त्यानंतर द्वितीय विभक्ती ही कर्म आहे. तृतीय विभक्ती ही करण म्हणजे साधन, कशाच्या तरी सहाय्याने केलेली कृती, हे तृतीय विभक्तीसाठी वापरले जाते. चतुर्थी संप्रदान आहे, म्हणजे कोणाला तरी देण्यासाठी. पंचमी ही अपादान आहे, सोर्स, म्हणजे ताटातूट होणे, एकापासून दूर जाणे. षष्ठी विभक्ती हे संबंध आहे, म्हणजे चाचीचे कोणाचा तरी संबंध कोणाशी तरी दाखवलेला आहे. त्यानंतर सप्तमी आहे अधिकरण, लोकेशन, म्हणजे ठिकाण दर्शवण्यासाठी, स्थान, कुठेतरी आहे कोणीतरी. आणि याला पण म्हणजे हे आवाज देणे आहे, संबोधन. त्यानंतर आपण पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी आता शब्द बघणार आहोत. बुद्ध हे पुल्लिंगी नाम आहे पुरुषाचं. चित्त हे नपुंसकलिंगी आहे आणि स्त्रीलिंगी हे नाव आहे, लता. आणि हे त्याचे पुल्लिंगी शब्दाचे वाक्य बनवलेले आहेत. जसं अगोदर आपण विभक्ती शिकलेली आहे, पण तरी पण त्याचे वाक्य आपण बघूया आणि नंतर मग त्या मुख्य गोष्टीकडे आपण येऊया. पठमामधील पहिलं वाक्य आहे बुद्धो धम्मं देसेती, म्हणजे बुद्ध धम्म देतात किंवा शिकवतात किंवा उपदेश देतात, असे आपण मराठीमध्ये जसं योग्य आहे तसं करू शकतो आपण. त्यानंतर द्वितीय विभक्तीसाठी अहं बुद्धं नमामि, मी बुद्धाला नमस्कार करतो. म्हणजे प्रथमा विभक्ती जे आहे तिथं बुद्ध हा नाव आलेलं असल्यामुळे म्हणजेच प्रथमा विभक्तीचे वाक्य तयार झालेलं आहे आणि हे आहे वर्तमान काळात. म्हणजे आपण विभक्ती हे कुठल्याही काळामधून बनवू शकतो. म्हणजे विभक्ती हे तिन्ही काळामध्ये किंवा आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ तेही आपण घेणार आहोत. म्हणजे कोणाला आज्ञा द्यायची असेल तर त्यासाठीही आपल्याला कुठले प्रत्यय वापरायचे किंवा कुठलं वाक्य बनायचं ते पण आपण उद्याच्या वर्गामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर द्वितीय विभक्ती अहम बुद्धं नमामि. बुद्धं ध वरती अनुस्वार आहे धम, तर बुद्धाला ही द्वितीय विभक्ती हा शब्द आहे. मी बुद्धाला नमस्कार करतो, अहं बुद्धं नमामि. त्यानंतर तृतीय विभक्ती आहे बुद्धेन गामो रक्षितो. बुद्धेन, एन हा प्रत्यय लागलेला आहे तृतीय विभक्तीचा, म्हणजे कशाच्या तरी कोणी सहाय्याने, बुद्धाने गाव संरक्षित केले. म्हणजे गावाचे संरक्षण कशामुळे झाले? बुद्धांनी केले, ते सहाय्याने, बुद्धेन. आता एन हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे आपल्याला समजून येतं की तृतीय विभक्ती आहे. त्यानंतर आहे चतुर्थी बुद्धाय धम्मो कथितो. बुद्धासाठी धम्म सांगितले गेले. बुद्धाय किंवा बुद्धाने धम्म सांगितल्या गेले. बुद्धासाठी धम्म सांगितल्या गेले किंवा बुद्धांकडून धम्म सांगितल्या गेले. आता इथं आय हा प्रत्यय लागलेला आहे. आय म्हणजे आता आय जो लागलेला आहे हा चतुर्थी विभक्तीचा आहे. त्यानंतर पंचमी आहे बुद्धा सधम्मोपकासितो. आस्मानी म्हा हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणजे ताटातूट झालेली आहे. बुद्धांपासून सधम्म प्रकाशित झाला, म्हणजे कोणापासून झालेला आहे तर हे तिथे दूर गेलेला आहे किंवा सांगितल्या गेलेला आहे. तर बुद्धा सधम्मोपकासितो म्हणजे बुद्धांपासून धम्म म्हणजे सधम्म प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर षष्ठी आहे बुद्धस्य सावका बहवो किंवा बहु, बहु म्हणजे अनेक, म्हणजे बुद्धस्य आता संबंध आहे, सावका म्हणजे बुद्धांचे शिष्य, हा संबंध दाखवलेला आहे शिष्य आणि बुद्धांचा. सप्तमी आहे बुद्धे मे, माझ्यावर बुद्धांवर विश्वास आहे. त्यानंतर आलं पण आहे, हे वाक्य पूर्ण नाही झालेले इथं. बुद्धे मे म्हणजे माझ्यावर, बुद्धे माझ्यावर विश्वास. आता विश्वासाठी विस शब्द पण आहे, पण आणखी आपण दुसरा शब्द प्रतिशब्द बघूया डिक्शनरीमध्ये काय दिलेला आहे. सर मी त्या जागेवरती बुद्धे मे श्रद्धा असती असं लिहिलं. माझी ओके, बुद्धांवर हा श्रद्धा आहे असं लिहिलं. हा हा, श्रद्धा पण होते शब्द. हा, बुद्धे मे येस. श्रद्धा असती असं वाक्य पूर्ण केलं मी ते.
बरोबर, ते पण बरोबर आहे. माझी बुद्धांवर श्रद्धा आहे. हा, श्रद्धा म्हणजे विश्वासच होतो ते पण. बरोबर आहे. श्रद्धा हा शब्द पण योग्य आहे. श्रद्धा पण येईल तिथं. ठीक आहे, डिक्शनरीमध्ये उपलब्ध नाहीये दिसत तो. तर श्रद्धा हा शब्द बरोबर आहे. जर विश्वास असेल तर मग तिथं विश्वास तो विश्वास आपला ह्याच्यातून टाकू शकतो आपण, परंतु हम्म. मला आठवलं म्हणून मी ते टाकलं तिथे. आणि योग आला की आपली चर्चा सुरू आहे त्याच्यावरती, आणि म्हणून मी ते सांगितलं आता. धन्यवाद सर. हम्म. श्रद्धा हा योग्य शब्द आहे त्यासाठी, विश्वासासाठी. श्रद्धा म्हणजेच विश्वास, की प्रत्येकाची श्रद्धा असते म्हणजे विश्वास असतो. आणि विश्वास हा असतो की तो माझं काहीतरी भलं करेल. तर श्रद्धा हा शब्द योग्य आहे त्यासाठी. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. श्रद्धा शब्द हा योग्यच आहे. आणि हे आलं पण म्हणजे आवाज देणे समोरच्याला, हे बुद्ध धम्मं देसेही, हे बुद्धा आम्हाला धम्म दे किंवा आम्हाला धम्म शिकव. हे बुद्धा मग धम्मं देसेही म्हणजे हे बुद्धा मला धम्म दे किंवा मला धम्म शिकव, असंही त्याचा अर्थ होतो. त्यानंतर नपुंसकलिंगी शब्द आहे. त्या चित्तापासून हे वाक्य तयार झालेलं आहे. पठमा चित्तं सुखं होती म्हणजे मन सुखी होते किंवा आहे, मन सुखी आहे. आणि चित्त म्हणजे पठमा विभक्ती आलेला आहे इथे. द्वितीय विभक्ती अहं चित्तं संवादामी किंवा सन्नादामी, मी मनाला शांत करतो. म्हणजे आता इथं चित्तं हे द्वितीय विभक्ती आहे. तृतीया चित्तेन धम्मो जानीती, मनाने धम्म जाणले जाते. चित्तेन म्हणजे एन लागलेला आहे प्रत्यय. चित्ताने धम्म जाणल्या जातो असे म्हणू शकतो आपण. बरोबर, चित्त म्हणजे मनाने धम्म जाणल्या जातो. म्हणजे आपण धम्म कशा पद्धतीने जाणतो, कशाने जाणतो, तर मनानेच धम्माला जाणत असतो आपण, योग्य की अयोग्य. म्हणजे मनच सर्व मुख्य आहे सर्व गोष्टीचा. सर्व जेही आपण कृती करतो ते मनानेच करत असतो. आणि मनच आपल्याला डायरेक्शन देत असतं, योग्य की अयोग्य. त्यानंतर चतुर्थी विभक्ती चित्ताय सुखम देती, मनासाठी सुख दिले जाते. पंचमी चित्ता रागो निस्सरती, मनापासून राग निघून जातो. चित्ता रागो मग चित्ता म्हणजे आ स्मानी म्हा हा प्रत्यय लागलेला आहे. चित्तापासून राग निघून जातो. षष्टी चित्तस्स सन्नादनम सुखम म्हणजे मनाची शांती सुखद आहे. चित्तस्स अस्य हा प्रत्यय लागलेला आहे. सप्तमी चित्ते समाधी होती, मनात समाधी आहे. चित्ते म्हणजे ए हा प्रत्यय लागलेला आहे. एस मी आणि मी आणि आलं पण हे चित्तं. सुखी होई हे म्हणा, सुखी हो. त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द आहे. विभक्ती लता उद्धती, उद्धती, ढला ढ आहे तिथं. टायपिंग योग्य पद्धतीने झालेले आहे. उद्धती हा तिथं अर्थ आलेला आहे. तर उद्धती हा तिथे शब्द आहे. त्यानंतर पुढे म्हणजे उद्धती म्हणजे वाढ होणे. द्वितीय आहे अहम लतं सिंचामी, मी वेलीला पाणी घालतो. आता लता हा या शब्दाने आलेला आहे. वेल या अर्थाने इथं घेतलेला आहे. आणि नाव पण घेऊ शकतो आपण. पाली भाषेमध्ये लता म्हणजेच वेल या अर्थाने पण होतं. नपुसकलिंगी चालली ना आपली, त्याच्यामुळे तिथं घेता येणार नाही नाव असं मला वाटतं. हम्म. ओके. ते आणि कुठच्या शब्दाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आणखी?
सती सतीच्या बद्दल बोलत होते. हा, सती बरं, ओके. ते पण घेऊया आपण. सती संदर्भात सर कधी विषय झाला नाही आपल्या या स्पोकन मध्ये, हम्म. त्याच्यामुळे मला येस. तर त्याच्यातलं काही माहित नाही. सुरुवातीपासून सांगावं लागेल. हो, सती म्हणजे आता स्मृती पण म्हणतो आपण, स्मृती जागृतता. ओके, अगोदर हे करून घेऊया आपण. तर आता हे स्त्रीलिंगी शब्द लता या नावाने आलेला आहे. अहम लतं सिंचामी, मी वेलीला पाणी घालतो. लताय फलं जायती, वेलीने फळ जन्मते. लताय म्हणजे आयच लागलेला आहे सर्वीकडे आता प्रत्यय. लताय फलं जायती, वेलीने फळ जन्मते. लताय पुष्पं, आता पला फ आहे, पुष्पं पुष्प झालेला आहे, ते आपण करेक्शन करून घेऊ. देती, वेलीसाठी फुल दिले जाते. लताय पन्नं, पन्न आहे, पर्ण नाही. पतती, वेलीपासून पाने पडतात. लताय पुष्पं सुंदरं, म्हणजे वेलीचे फूल सुंदर आहे. पलाफ आहे आणि नला न आहे इथे. लताय पक्षी सन्नंती, वेलीवर पक्षी गातात. हे लता किंवा हे लते सुखी होई, हे वेली सुखी हो. आता काही संपालीतील विभक्तीची संख्या आणि उपयोग परत इथं सांगितलेला आहे, आपण वाचन केलेलंच आहे. आता स्वरांतानुसार विभक्तीचे प्रकार, म्हणजे स्वराचा जो अंत होतो, शेवट होतो, त्याच्यानुसार विभक्तीचे प्रकार हे महत्वाचे आहे, की किती विभक्त्या आहेत, किती प्रकारच्या आहेत. तर अकारांत, आकारांत, इकारांत, त्यानंतर इकारांत, उकारांत आणि उकारांत यानुसार बदलते. म्हणजे अकार, आकार, इकाराने, इकाराने, उकाराने, उकार यानुसार विभक्ती आहे. प्रत्येक स्वरांत शब्दाचे विभक्ती रूप, लिंग आणि वचन यानुसार वेगळे असते. म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी यानुसार वेगळे, आणि वचन म्हणजे एकवचन आणि अनेक वचन अशा पद्धतीचे. तर आता इथं अकारांत पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द दिलेले आहेत. अकारांत शब्द पुल्लिंगी, उदाहरणार्थ बुद्ध. नपुंसकलिंगी चित्त. हे अकारांतमध्ये येतात, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. त्यानंतर हे आपण वाचन केलेलं आहे, चित्तम, हे पण वाचन केलेलं आहे. आणि लता, आता हा स्त्रीलिंगी शब्द आहे. लता वेल या अर्थाने इथं घेतलेला आहे, किंवा नाव, व्यक्तीचं नाव जरी असलं तरी येईल त्यामध्ये, म्हणजे स्त्रीचं. लता, लता, लतायो हे प्रत्ययानुसार बनवलेली विभक्ती आहे. लतं, लता, लतायो. लताय, लताहि, लताभि. लताय, लतान. लताय, लताहि, लताभि. लताय, लतान. लताय, लतायं, लतासु. लते, लता, लतायो. आता ही विभक्ती वाचल्यानंतर आपल्याला असं बरोबर अर्थबोध होणार नाही, पण जेव्हा आपण याचा वाक्यात उपयोग करू तेव्हा आपल्याला समजतं. जसं आता इथं प्रथम विभक्तीचं वाक्य घेतले, लद्दा उद्धती, उद्धती. वेल वाढ. ढला, डला ढ आहे काय, हा, उद्धती. आणि इकारांत पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी असे तिन्ही होतात. म्हणजे पहिल्याच्यात आपल्याला दिसलं की अकारांतामध्ये काय, म्हणजे अकारांत जर असेल तर पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द होतो, म्हणजे त्या नामाचं पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी होतं. स्त्रीलिंगी असेल तर फक्त आच येतो. आकारांत हा स्त्रीलिंगी शब्दामध्येच येतो, म्हणजे कुठल्याही स्त्रीचं नाव शेवट त्याचा आणे होतो. इकारांत मध्ये पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी हे शब्द आहेतच. जसं समजा अग्गी आहे, हे पुल्लिंगी शब्द आहे म्हणजे आग. मती स्त्रीलिंगी शब्द आहे, बुद्धी. आणि सती इथं नपुंसकलिंगी शब्द आलेला आहे, स्मृती. याविषयी आपण खाली बघणार आहोत. अग्गी बघूया, विभक्ती काय आहे. प्रथमा अग्गी, एकवचन आणि अग्गयो. अग्गिम, अग्गी, अग्गयो. अग्गिना, अग्गिहि, अग्गिभि. अग्गिनो, अग्गिनं. अग्गिना, अग्गिस्मा, अग्गिम्हा. अग्गिहि, अग्गिभि. अग्गिस्स, अग्गिनो, अग्गिनं. अग्गिस्मि, अग्गिम्हि, अग्गिसु. अग्गी, अग्गी, अग्गयो. अग्गी जलती म्हणजे आग जळते. त्यानंतर लिंगी शब्द मती, म्हणजे बुद्धी या अर्थाने आलेला आहे. मती, मतयो, मती.
मतिं मतयो मति मतिया मतिहि मतिभि मतिया मतिस्स मतीनं मतिया मतिहि मतिभि मतिया मतिस्स मतीनं मतियं मतिया मतिसु मती मते मतयो मती मती पय्यं देती म्हणजे बुद्धी प्रज्ञा देते. त्यानंतर नपुंसकलिंगी शब्द सती आलेला आहे. सती सतीनी सती सतीनी सतीना सतीहि सतीभि सतीस्स सतीया सतीनं त्यानंतर सतीना सतीस्मा सतीमा सतीहि सतीभि सतीस्स सतीया सतीनं सतीस्मिं सतींमी सतीसु सती सतीनी. आता हे जरी वाचलं मूळ धातू सती आहे शब्द, पण याला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. आता सतीना म्हणजे ना हा काय प्रत्यय आहे. स म्हणजे सती काढला त्याला स जोडला तर म्हणजे स हा प्रत्यय आहे. आय हा प्रत्यय आहे. आनंग हा प्रत्यय आहे. आणि ना स्मा आणि म हा प्रत्यय आहे. ही आणि भी हा प्रत्यय आहे. म्हणजे हे काय त्याचे प्रत्यय आहेत. आणि ते प्रत्यय त्या सती या शब्दाला काय केलेलं आहे? फक्त जोडलेले आहेत. याविषयी आणखी आपण सविस्तर जाणून घेऊया. पुढचं अगोदर वाचन करूया आणि मग नंतर आपण सतीविषयी जाणून घेऊया आणि त्याच्या माध्यमातून वाक्य पण आपण बनवूया. आता उकारांत हा जो आलेला आहे पुल्लिंगी शब्द त्याचे आपण बनवूया. एक मिनिट. उकारांत पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द. उकारांत शब्द देखील सर्व म्हणजे नपुंसकलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी मध्ये येतात. म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे भिक्खू, नपुंसकलिंगी शब्द आहे आयु, आयु म्हणजे आयुष्य, आयुष्य आणि स्त्रीलिंगी शब्द आहे धातू. विभक्ती आहे भिक्खू, भिक्खू, भिक्खवो. उकारांत भिक्खू, भिक्खू, भिक्खवो, भिक्खवे, भिक्खूना, भिक्खूहि, भिक्खुभि, भिक्खुस्स, भिक्खुनो, भिक्खूनं, भिक्खूना, भिक्खुस्मा, भिक्खुम्मा, भिक्खुहि, भिक्खुभि, भिक्खुस्स, भिक्खुनो, भिक्खूनं, भिक्खुस्मिं, भिक्खुम्मि, भिक्खुसु, भिक्खू, भिक्खू, भिक्खवो. उदाहरण भिक्खू धम्मं देसेती, भिक्खू धम्म शिकवतो. त्यानंतर नपुंसक लिंगी शब्द आहे आयु, आयु, आयुनी, आयुहि, आयु, आयुनी, आयु, आयुना, आयुहि, आयुभि, आयुस्स, आयु या, आयुनं, आयुना, आयुस्मा, आयुम्हा, आयुहि, आयुभि, आयुस्स, आयुनं, आयुस्मिं, आयुम्हि, आयुसु, आयु, आयुनी आणि आयु. आयु सुखम होती, आयुष्य सुखी आहे. त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द धातू. पठमा धातु, धातु यो धातुं, धातु, धातुं, धातुयो धातु, धातुया, धातुहि, धातुभि, धातुया, धातुस्स, धातूनं, धातुया, धातुहि, धातुभि, धातुया, धातुस्स, धातूनं, धातुयं, धातुया, धातुसु, धातु, धातुयो, धातुयो, धातु. आता हे जरी आपण याचे प्रत्यय लावून वाक्य शब्द जरी वाचन करत असलो, जसं पुल्लिंगी शब्दामध्ये मी बुद्धाला दिलं होतं, बुद्धापासून, बुद्धाकडून म्हणजे सला, प्रत, साठी, करितास्तव, मध्ये, ठाई, पैकी. तर ते मराठी भाषांतर सर्वांना सेमच लागू होतात. ते भाषांतरही आपण चार्ट नंतर शेअर केल्यानंतर तुम्हाला वाचतो, ते सर्वांना सेमच लागू होतात भाषांतर. आता इकारांत आणि उकारांत. दीर्घ ई आहे म्हणजे दुसरी विलांटी आपण याला म्हणत असतो. नदी म्हणजे दिला दुसरी विलांटी आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. उकारांत शब्द वधू, दीर्घ उ आहे म्हणजे दुसरा उकार. वधू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. शब्दाचे विभक्ती रूप आकारांत आणि उकारांत यासारखे असतात, परंतु काही बदल असतात. इकारांत स्त्रीलिंगी उदाहरणार्थ नदी. नदी, नदयो, नद्या, नदीं, नदीयो, नद्या, नदिया, नदीहि, नदीभि, नदिया, नदीनं, नदिया, नदीहि, नदीभि, नदिया, नदीनं, नदीयं, नदिया, नदीसु आणि आलं पण नदी, नदिये, नदयो. आता उकारांत स्त्रीलिंगी उदाहरणार्थ वधू. विभक्ती आहे वधू, वधूयो, वधू, वधूं, वधू, वधयो, वधू,
वधूया वधूहि वधूभि वधूया वधूस्स वधूनं वधूया वधूहि वधूभि वधूया वधूस्स वधूनं वधूयं वधूया वधूसु वधू वधूयो वधूयो वधू वधू सुखी होती वधू सुखी आहे. स्वरांतानुसार विभक्तीची संख्या. स्वरांत प्रकार. पालीत 6 मुख्य स्वरांत शब्द आहेत. अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत. हे एवढं डिटेलमध्ये कुठल्या ग्रंथामध्ये मला दिसलं नाही, पण इंग्लिशचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये दिसून येतात. त्यामधूनच आपण हे काय केलं, मराठीमधून केलं. आता गुगल ट्रान्सलेशन असल्यामुळे त्यांनी ते बरोबर बनवून दिलं, आधुनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याकडं. तर हे 6 मुख्य स्वरांत आहेत. विभक्तीची संख्या आणि ऍडव्हान्स व्हर्जन पण घेतलेलं आहे. गुगलचं ऍडव्हान्स व्हर्जन वेगवेगळं आलेलं आहे. आता AI टूल पण आहे, तर त्याचा ऍडव्हान्स व्हर्जन घेतल्यामुळे पेड मंथली 2,000 रुपये त्याला भरावं लागतात. त्यामुळे आणखी आपल्याला ते चांगल्या पद्धतीने देतं. म्हणजे जो सोर्स आहे पूर्ण इंटरनेट मधला, गुगलवरती सर्च केलं तर एवढं फक्त लिंक देतील, पण त्याचं संपूर्ण सविस्तर ते देणार नाहीत. पण त्याचं पेड घेतलं तर ते आपलं पूर्ण लिंक डिटेलमध्ये करून देतं. इंग्रजीतलं मराठीमध्ये पण करून देतं ते आपल्याला, किती अवघड असलं तरी. त्यामुळे आपल्याला आणखी सोपं जाऊ राहिलं पाली भाषा शिकायला. म्हणजे अगोदर कसं आहे की PDF वेगवेगळ्या डाउनलोड करा आणि त्यामधून मग एक एक त्यामधलं बघा, हे करा. आता नाही, आता त्याच्यावरती लगेच आपल्याला मराठी पण करता येतं. मग त्याची थोडी लॉंग प्रोसिजरच आहे. मग गुगल ट्रान्सलेशन वरून त्या PDF डाउनलोड करा, मग ते त्याची मराठी भाषांतराचं ते निवडा आणि मग कॉपी करून पेस्ट करा, मग करेक्शन करा. मग ते सर्व वेळ तर जातोच म्हणा त्यामध्ये, पण सोपं झालं म्हणा ते करताना. तर आता विभक्तीची संख्या. स्वरांत शब्दासाठी 8 विभक्ती असतात आणि त्यानुसार एकवचन आणि बहुवचन. म्हणजे मुख्य स्वरांत 6 आहेत आणि या एकेकाला आपण मग प्रथम विभक्तीपासून तर अलपपर्यंत त्याचे शब्द तयार करतो. आणि मग एकवचन 8 आणि बहुवचन 8 असे मिळून 16 म्हटलेले आहे इथं. एकवचनाचे 8 शब्द आणि बहुवचनाचे 8 असे 16 झालेले आहेत आणि मुख्य आहेत 6. तरी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि प्रत्येकाचे 6 जर म्हटले आपण, समजा अकारांत शब्दाचे एकवचन आणि बहुवचन मिळून 16 रूपे तयार होतात. म्हणजे 16 गुणिले 6 असं होईल ते. आता इथं टिप्स पण सांगितलेली आहे. सराव कसा करायचा. प्रत्येक स्वरांत शब्दासाठी बुद्धू, लता, अग्गी, आयु विभक्तीची रूपे लिहा आणि त्याचे वाक्य बनवा. आता म्हणजे आपल्याला उच्चारण पण करणं गरजेचं आहे आणि हे करताना विभक्तीचा वापर आपल्याला याचं संभाषण पण करणं गरजेचं आहे. म्हणजे विभक्तीचं तिन्ही काळामध्ये आपण संभाषण उद्या घेऊया, बनवणार आहोत. आता समजा तसं आपण मागच्या वेळेस घेतलेलंच होतं आपण आपल्या वर्कशॉपमध्ये, पण ते कसं स्पीडमध्ये घेतलेलं होतं आपण, कारण संपूर्ण विभक्ती एका वर्गामध्ये आपल्याला नाही घेता येत. तर आपण ही या विभक्त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. जसं आता इथं बाजारातलं संभाषण दिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या डिक्शनरीमध्ये आहे पाली टू इंग्लिश, त्याचं मराठीमध्ये आज केलेलं आहे. समजा म्हणजे आपलं कसं मराठीमधून लक्षात येतं, इंग्रजी थोडं अवघडच आहे. आता इथं एक व्यक्ती आहे आणि दुकानदार आहे, यांचे बाजारातील संभाषण दिलेलं आहे. यात प्रथमा, द्वितीया, चतुर्थी आणि सप्तमी विभक्तीचा वापर केलेला आहे या विभक्तीमध्ये. जसं भोकती फलंग तव संतती, म्हणजे हे तुझ्याकडे किती फळ आहेत. मम फलंग बहु संतती, म्हणजे माझ्याकडे बरीच फळे आहेत. त्वं कती खरेदीससी, तू किती विकत घेशील. खरीद इस्ससी, इथं त्याचं विश्लेषण पण केलंय. द्वितीय आहे फलंग, भविष्यकाळ आहे खरीदससी. म्हणजे हे तुम्हाला सविस्तर मी PDF मध्ये शेअर करेलच, एक्सप्लेन पण करून सांगेलच. आता आपला प्रश्न होता सतीवरती, त्याच्यावरती आपण येऊया. आता सती ते पण घेऊया आणि त्याचे वाक्य पण आपण बघूया, म्हणजे आणखी क्लिअर होईल. म्हणजे फक्त विभक्तीच वाचन केली तर तुमच्या लक्षात येणार नाहीये. आणि आपण एवढे महारथी पण नाही की आपला खूपच अभ्यास झालेला आहे आणि आपण एकदा वाचलं की लक्षात येईल. आता ही कशी आपली सुरुवात आहे, त्यामुळे सुरुवातीला लक्षात येणार नाही. आता मीच काय, जे पण याच्यामध्ये महारथी असतील, ज्यांनी पुस्तक लिहिलं असेल त्यांनी तर ते पूर्ण काय म्हणतात, म्हणजे तो माणूस व्यक्ती त्यामध्ये पूर्णच उतरलेला असतो, म्हणजे पूर्ण भिनलेलं असतं त्याच्या अंगामध्ये त्या गोष्टी, त्यामुळे त्या व्यक्तीला लगेच लक्षात येतं.
पण आपण फक्त अभ्यासक असतो तात्पुरतं, त्यामुळे आपण कसं आहे की फ्लो मध्ये नसतो त्याच्या. काही वेळानंतर आपण विसरून जातो, लक्ष येत नाही किंवा राहत नाही. म्हणजे भाषा ही कशी आहे, सतत प्रभावी असते आणि त्या प्रवाहामध्ये आपल्याला राहावं लागतं. तुम्ही प्रवाहाच्या बाहेर गेले की तुम्ही किती शिकलेले असा, पण त्याच्यात गॅप पडला की आपण त्यामध्ये विसरून जातो. तशी ही भाषा आहे. आणि या प्रवाहामध्ये आपण आता सतत राहणार आहोत, कारण ही बुद्धांची भाषा म्हणजे सामान्य लोकांची भाषा आहे आणि यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक प्रकारे कल्याणच सांगितलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे खूप मोठं ऑपॉर्च्युनिटीज तर आहेतच, पण खूप संधी तर उपलब्ध होत आहे, पण त्याचा जास्त आपण अभ्यास आता करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आता तर आपण फक्त बालवाडीमध्ये आहोत बुद्धिझमच्या, संपूर्ण समाज. आता तुम्ही तरी पाली भाषा शिकत आहात, पण बाकीची तर त्याच्याशी गंध पण नाही. ते फक्त जयंती आणि मोर्चांमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहे. सामान्य जनता, त्या आणखी त्यांचं बेसिक शिक्षण पण पूर्ण झालेलं नाही. म्हणजे बुद्धिझम हा कसा आहे, ज्ञानी लोकांचा धम्म आहे. आणि तुम्ही बघा, बुद्धांची चित्र का असते ना, जो इलाइट वर्ग आहे, म्हणजे जो क्रीम वर्ग आहेत, म्हणजे श्रीमंत आहेत, खूप मोठा श्रीमंत वर्ग आहे आणि एज्युकेटेड आहे, त्याच्या घरामध्ये बुद्धांची मूर्ती तुम्हाला दिसतेच. उदाहरणार्थ तुम्ही रस्त्याने जा, कन्स्ट्रक्शन चालू आहे मोठ्या बिल्डिंगचं, त्याच्या बाहेर जे बॅनर लावलेले असतात, त्या बॅनरवरती बुद्ध असतो एका ठिकाणी कोपऱ्याला तरी. म्हणजे आता आपल्याला वाटतं की ते बुद्ध एक सुंदर प्रतीक आहे म्हणून ते त्यांच्या फोटोवरती लावता. नाही, ते त्यांना माहिती आहे की बुद्ध काय नेमका आहे. बुद्ध अशी व्यक्ती आहेत की त्या घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणजे पैसा संपत्ती सर्वत्र येतच, पण मानसिक सुख समृद्धी पण येते, असं त्या लोकांचं दाखवण्याचा हेतू असतो त्या पोस्टरच्या माध्यमातून. कुठेही जा तुम्ही, कशाही ठिकाणी जा, जेवढे पण ऍक्टर्स आहेत, कुठलेही ऍक्टर्स असो, तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, हिंदू असो, कोणी पण असो, प्रत्येकाच्या घरात मूर्ती असतेच. ऑफिसमध्ये पण मूर्ती असते आणि सर्वीकडेच असते. म्हणजे असं एकही हे नसेल की तिथे बुद्धांची मूर्ती नसेल, एकही क्षेत्र नसेल. तो म्हणजे तो बुद्धांना किती विरोधक असो, कसाही असो तो, पण त्याच्या घरात असतेच. तर ते काय असतं, तर ते फक्त एक मूर्ती म्हणजे शोपीस नाहीये की सुंदर आहे म्हणून आहे. त्या पाठीमागचं त्यांना माहिती आहे की बुद्ध असले म्हणजे त्या घरात सुख समृद्धी येतेच. आणि जर त्यांचं विचार उपदेश जर आपण ऐकत असू तर किती आपण ज्ञानी होऊ. तर हे त्याच्या पाठीमागचं आहे. आता आपल्याला वाटतं किंवा त्यांना पण वाटत असेल की हे आपण फक्त काय म्हणतात त्याला, शोपीस म्हणून लावतोय सुंदरतेसाठी. पण सुंदरता कुठं असते, जिथं सुख असते तिथं सुंदरता असते. म्हणजे अशी सुंदरता कुठं पण येत नाही. म्हणजे सुंदर म्हणजे चेहऱ्याने नाही, तर मनाने आणि त्याच्या स्वभावाने. मनुष्य सुंदर असते तर त्याचा चेहरा, त्याचं आजूबाजूचं वातावरण, त्याचं घर पण काय होते, प्रफुल्लित होतं, सुंदर होतं. हा त्याच्या पाठीमागचा खूप मोठा गहन हेतू आहे, तो आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हता. जसं अभ्यास करतो तसं समजून येतं की हे लोक बाबा का बुद्धांचे फोटो ठेवतात. त्यामुळे आपण म्हणजे जोही बुद्धांना मानतो तो कुठल्याही जाती धर्मातील असो आणि त्याच्या मार्गाने चालतो, तर तो खूपच काय म्हणतात, सुख समाधानी आहे. पण आता दोन गट पडलेत. एक की फक्त बुद्धांना मानणारा, जाणणारा नाही, म्हणजे कट्टर एकदम बुद्धांना मानतो, पण त्याला जर पंचशील विचारले की म्हणून दाखव, किंवा बाबा त्याचा अर्थ तरी सांग. अर्थ तर दूरचीच गोष्ट झाली, पंचशील जरी म्हटलं पाना ते पासापासून सुरा मेरे मज्जापर्यंत, ते पण येत नाही. आचरण तर दूरचीच गोष्ट झाली. आणि ज्यांनी ज्यांनी हे काटेकोर पद्धतीने पालन केलं इतर देशांनी, तो विकसित राष्ट्र म्हणून गणला जातो. आता मी काही फेसबुक, जेवढे पण राष्ट्र आहेत तिथील जे पण संघटना आहे, आपण असं तर त्यांना ओळख करू शकत नाही, पण त्यांच्यासोबत फेसबुकवरती त्यांना काय म्हणतात, त्यांना आपलं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना जॉईन होऊन किंवा त्यांचे ग्रुप जॉईन होऊन असं मी सुरू केलेलं आहे. आणि एक युगांडा बुद्धिस्ट कम्युनिटी म्हणून एक फेसबुक पेज आहे आणि तिथे त्यांनी जसं मिशनरीज इंग्लिश मिडियम स्कूल्स खोलतात, तसं त्यांनी बुद्धांचं बुद्धिस्ट इंग्लिश मिडियम स्कूल्स खोललेली आहे. आणि पूर्ण युगांडा म्हणजे पूर्ण ब्लॅक तिथं लोक आहेत आणि तिथे एवढं डेडिकेशननी त्यांनी स्कूल्स चालू केलेलं आहे की तिथे म्हणजे तिथले मुलं मॉनेस्ट्री म्हणून म्हणजे शामनीर दीक्षा घेतात भिक्षू वेशामध्ये आणि तिथे शिकतात ते एज्युकेशन. म्हणजे मुली पण आणि मुलं पण, छोटे छोटे मुलंच आहेत, म्हणजे पहिली पासून तर नर्सरी पासून तर डायरेक्ट 10वी पर्यंत तिथे शिकवल्या जातं. आणि दररोज
काही ना काही ऍक्टिव्हिटीज होते ते मला बघून तो खूपच आनंद वाटला की हे लोक म्हणजे बघा युगांडा कुठला देश आहे एकदम, आणि तो पण गरीब देश आहे, एवढा श्रीमंत पण नाही, आपल्यापेक्षा पण गरीब आहे युगांडा देश. पण तिथं त्यांचं ते बघून दिसून येतं की किती हे लोक आणि सर्व इंग्लिश मधूनच म्हणजे तिथं त्यांचा संवाद करत असतात. म्हणजे त्यांनी किती आपल्या लोकांवरती मुलांवरती फोकस केलेला आहे की बुद्धांच्या माध्यमातून आमचा देश आम्हाला विकसित करायचा आहे. आणि जिथे जिथे मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते मुलं घडवत आहेत. बघा हे आपल्याला विशेष दिसून आलं तिथं की शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते बुद्धिस्ट संस्कृती घडवत आहेत आणि आधुनिक शिक्षण पण त्यांना देत आहेत. म्हणून आपल्याला पण भारतीय म्हणून म्हणजे बुद्धांची जरी भूमी असली, पण आपल्याला आपली संस्कृती जर रुजवायची असेल तर स्कूल्स कॉलेजेस मधूनच रुजवावी लागेल. जर आपल्याला थोडाफार जरी पैसा असेल तर तुम्ही स्कूल चालू करा इंग्लिश मिडियम आपल्या नावाने. म्हणजे असं आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं की आपणही सुरू करणं गरजेचं आहे. जसं बघा ख्रिश्चन मिशनरीज आहेत, इंग्लिश मिडियम स्कूल्स ओपन करतात आणि त्या क्वालिटीचं ते काय एज्युकेशन देतात. म्हणून तिथं बघा सर्व जाती धर्माची मुलं जातात. किंवा इतर आता जे आहेत ते लोक नाव ठेवतात, विरोध करतात ख्रिश्चन मिशनरीजना, पण त्यांचेच मुलं बघा मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये, ख्रिश्चन मिशनरीच्या स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये त्यांच्या मुलांना पाठवतात. म्हणजे समाजाला विरोध करायला लावणार, पण आपला मुलगा मुलगी कुठे पाठवणार? त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये. म्हणजे ते पण एक प्रकारचं षडयंत्रच आहे की सामान्य लोकांच्या मुलांना किंवा लोकांना या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकून ठेवणे आणि आपला स्वतःचा विकास करणे. कारण त्यांना माहिती आहे की या लोकांना आपण अडकून ठेवलं तर आपल्याला संधी खूप उपलब्ध होतात. कारण तिकडे लक्ष जात नाही, जे महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि आपण आता जागृत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे लोक इतरांना फक्त चुकीची खोटी माहिती देऊन आपला स्वतःचा विकास साध्य करायचा आहे, करताय. तर मग आपण पण चुकीची माहिती नाही द्यायची, पण आपण फोकस करायचं योग्य गोष्टीवरतीच. म्हणून बौद्ध धर्माचं शिक्षण अतिशय महत्वाचं आहे सर्वच घटकांसाठी. पण आपण सर्व घटकांसाठी आपण काम करूच, पण स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. हेच आपल्याला या क्लासेस मधून म्हणजे शिकायचं तर आहेच, पण इतरांनाही सांगायचं आहे. आता आपण येऊया पुढे, 10 मिनिटात संपूया. 12 वाजून 6 मिनिट 22 म्हणजे 10 वाजून 6 मिनिटं झाले. आणि सतीविषयी जो नपुंसकलिंगी शब्द आहे त्याचे वाक्य बघूया, म्हणजे आणखी आपलं क्लिअर होईल. पठमा. आता जी पाली हा शब्द आहे, हा जो पहिली विलांटी येते प्रत्येक वेळेस, दुसरी विलांटी होतं ते, तर त्याची काय करायची, फक्त पहिली विलांटी करायची असते, लक्षात घ्यायचं आहे. ओके, पहिली विनंती केलेली आहे आता मी. एक मिनिट. एक मिनिट, ते डिलीट झालेलं आहे, पुन्हा घेतोय तिकडं. ओके, तर आपण वाक्यांवरती आपल्याला यायचं आहे. नॉमिनेटिव्ह म्हणजे पठमा विभक्ती. आता इथं इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. पठमा म्हणजे नॉमिनेटिव्ह, इंग्रजीमध्ये नॉमिनेटिव्ह म्हणतात. एक वचन वाक्य आहे. सती म्हणजे मनाची एकाग्रता, स्मृती म्हटलेला आहे. सती समाधी उत्पादेती, सती मनाची एकाग्रता, समाधी निर्माण करते. स्मृती म्हणजे जागृतता, मनाची एकाग्रता. बहुवचन आहे सतीनी. आता पठम विभक्तीचं बघतोय आपण. सतीनी, सतीनी सुखम देंती, मग सत्या म्हणजे
सती म्हणजे सती स्मृती, मनाची एकाग्रता, सुख देतात. अनेक वचने असल्यामुळे सुख देतात सत्या. स्पष्टीकरण प्रथमा विभक्ती वाक्यातील कर्ता दर्शवते. येथे सती हा कर्ता आहे आणि तो क्रिया उत्पादेती किंवा देंती करतो, म्हणजे क्रिया करतो. द्वितीय विभक्ती आहे ॲक्युझेटिव्ह. सती म्हणजे स्मृती, जागृतता, आणि ते जागृतता किंवा एकाग्रता, मनाची एकाग्रता. अहं सती भजामी, मी सती जोपासतो, मनाची एकाग्रता जोपासतो. बहुवचन आहे सतीनी. भिक्खू सतीनी पस्संती, भिक्खू सत्या मनाच्या एकाग्रतांना पाहतात, भिक्खू मनाच्या एकाग्रतांना पाहतात. स्पष्टीकरण द्वितीय विभक्ती कर्म डायरेक्ट ऑब्जेक्ट दर्शवते. येथे सती आणि सतीनी हे कर्म आहेत ज्यावर क्रिया भजामी आणि पसंती होत आहे. तती इन्स्ट्रुमेंटल एक वचन सतीना. सतीना कुशलं कथं, सतीने म्हणजे मनाच्या एकाग्रतेने पुण्य कर्म केले, कुशल केले, कुशल कर्म केले, पुण्य कुशल कर्म म्हणू शकतो आपण, कुशल कर्म केले. बहुवचन सतीही सतीभी, सतीही सुखम लभती. अर्थ सत्या म्हणजे सत्या म्हणजेच मनाच्या एकाग्रतेद्वारे सुख मिळते. आता शब्दशः भाषांतर सत्याद्वारे न म्हणता आपण आपल्या मराठी भाषेत जसं योग्य आहे तसं म्हणू शकतो आपण. एकाग्रतेद्वारे सुख मिळते म्हणजे कुणाच्या जागृततेच्या किंवा मनाच्या एकाग्रतेद्वारे सुख मिळते. स्पष्टीकरण तृतीय विभक्ती साधन आहे किंवा कारण दर्शवते. येथे सती हे साधन आहे ज्याद्वारे क्रिया होते. चतुर्थी म्हणजे डेटिव्ह एक वचन सतीस्स, सतिया. सतीस्स धम्मं देती, सतीसाठी म्हणजे मनाच्या एकाग्रतेसाठी धर्म दिला जातो. त्यानंतर बहुवचन आहे सतीनं, म्हणजे सतीनं कुशलं देंती. मराठी अर्थ मनाच्या एकाग्रतासाठी पुण्यकर्म दिले जाते किंवा कुशल दिले जाते किंवा कुशल कर्म दिले जाते मनाच्या एकाग्रतेसाठी. स्पष्टीकरण चतुर्थी विभक्ती उद्देश पर्पज किंवा अप्रत्यक्ष कर्म इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दर्शवते. पंचमी ॲब्लेटिव्ह सतीना सतीस्मा सतीम्हा, सतीना भयं नथी, म्हणजे मनाच्या एकाग्रतेपासून भय नाही किंवा सतीपासून स्मृतीपासून भय नाही. बहुवचन सतीही सतीवी, सतीही दोषो नथी, म्हणजेच मनाच्या एकाग्रतेपासून दोष नाही. पंचमी विभक्ती कारण वेगळेपणा किंवा उत्पत्ती दर्शवते. षष्ठी विभक्ती जेनेटिव्ह एक वचन सतीस्स सतिया, सतीस्स गुणो सुंदरो, सतीचे मनाच्या एकाग्रतेचे गुण सुंदर आहे. सतीनं, सतीनं बलं महंतं, म्हणजे मनाच्या एकाग्रताचे बल मोठे आहे. स्पष्टीकरण षष्ठी विभक्ती मालकी पजेशन दर्शवते, म्हणजे मालकी दर्शवलेली आहे, म्हणजेच संबंध दर्शवलेला आहे. मनाच्या एकाग्रतेचे बल मोठे आहे, म्हणजे मनाची एकाग्रता असेल तर बल असेल. लोकेटिव्ह सप्तमी सतीस्मिं सतीम्मी, सतीस्मिं सुखम वसती, सतीवर म्हणजे मनाच्या एकाग्रतेवर सुख राहते. सतीसु बहुवचन सतीसु समाधी होती, मनाच्या एकाग्रतेवर समाधी होते. सप्तमी विभक्ती स्थान लोकेशन किंवा स्थान आधार दर्शविते. आलं पण ओकेटिव्ह सती हे सती सुखी भव, हे सती सुखी हो. बहुवचन हे सतीने सुखम लभथ, हे सत्या किंवा हे मनाच्या एकाग्रता सुख मिळव. स्पष्टीकरण आलं पण विभक्ती संबोधन ऍड्रेसिंग साठी वापरले जाते. आता फक्त आपण एक सतीचं बघितलं वाक्यामध्ये घेऊन, तर असं मी प्रत्येकाचं आपण आणखी उद्या पीडीएफ मध्ये देईलच, पण त्याचं वाचन करून उच्चारण करून एक्सप्लेन करून आणखी आपल्या लक्षात येतं. आता याविषयी आपल्याला काही विचार असेल तर आपण विचारू शकता. आहे त्या सतीला जे आहे ते प्रत्यय कुठले सर हे वापरायचे त्याच्यात विभक्ती करताना प्रत्यय आता सतीचे? नपुसलिंगी शब्द आहे हा. हा नपुसकलिंगी बरोबर. तर आता त्याचे प्रत्यय आपण बघूया. आहे आपल्याकडे प्रत्यय, मी शेअर करतो. हा तेच म्हणलं मी. आणि त्यामध्येच प्रत्यय पण आहेत लपलेलेच,
त्यामध्येच असतात प्रत्यय. जसं आपण प्रत्यय जोडले, समजा वर्तमान काळाचे बघितले, मीम सीथ ती अंती, किंवा भूतकाळचे ई इम, म्हणजे सत प्लस ई सती, म्हणजे उदाहरणार्थ दिले भूतकाळाचा. आता हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. ते पण शेअर करतो मी. पण समजा आपल्याला समजा प्रत्यय नसतील, उदाहरणार्थ काही शब्द जवळ समोर आलेला असेल, तर त्याचा मूळ शब्द काय आहे ते लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. मूळ शब्दच त्याचा सती आहे. म्हणजे मूल धातू काय आहे त्याचा, सती आहे मूल धातू. तर सतीमध्ये ऑलरेडी ई आहे, आणि ही सती कशी इकारांत आहे, आणि ई हा कुठली विलांटी आहे, ही त्याला कुठली विलांटी दिसते बरं? सतीला पहिली. हा बरोबर, पहिली विलांटी आहे. म्हणजे त्याचा प्रत्यय कुठला आलेला आहे, पहिली विलांटी आलेला आहे. आता याच्यावरून दाखवतो, मग नंतर तुम्हाला प्रत्यय दाखवते. ही प्रथम विभक्ती एकवचनाची काय म्हणतात त्याला, प्रत्यय ई आहे, आणि बहुवचन आहे ई नी. ओके. त्यानंतर द्वितीय पण ई आहे, बहुवचन आहे ई नी. तृतीय आहे, आता इथं ना लागलेला आहे. मग आता इथं समजा आ लागलेला आहे, तर तिथं जो ना आहे, नाच तिथे येतो, ना, कारण सती मेन शब्द आहे. तर ईना पण म्हणू शकतो आपण, कारण पण तसंच ई ऑलरेडी आहे सतीमध्ये, म्हणजे सती हा शब्दच इकारांत आहे. त्यामुळे ईना पण लावू शकतो, नाही लावला तरी काही फरक पडत नाही, नाच घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी तिथे सती मेन धातूच आहे, मेन शब्दच आहे. म्हणजे ना, त्यानंतर सती काढला, आता समजा डिवाइड केलं तर हे बघा, ना, या, ना, मा. आता हे दुसरी होऊ राहिली समजा बाजूला केल्यानंतर, ठीक आहे, लक्षात घ्यायचं की बाजूला करताना दुसरी होऊ राहिली, पण ते दुसरी नाहीये. तर म्हणजे हे ना, स्मा आणि म्हा हे प्रत्यय आहेत. तर बाजूला केलं तर हे प्रत्यय आहेत. म्हणजे मूळ जो शब्द असेल त्याच्यामधून फक्त ते मिक्स झालेलं काढायचं, म्हणजे आपल्याला पण काढता येतं, बघण्याची गरज नाही. आता मी प्रत्यय आता दाखवतो तुम्हाला. आता हे प्रत्यय आहेत. एक वचन, पठमा ई सती, द्वितीया ई सती, एका वचनाचं दाखवतो तुम्हाला. तृतीया ना, चतुर्थी स आणि या, म्हणजे सती स सतीया, म्हणजे सती मूल धातू आहे, त्याला फक्त स लावलंय, झालं सतीस. या लावलं सतीया. पंचमी ना स्मा म्हा, सतीना सतीस्मा सतीमा. षष्टी स आणि या, सतीस सतीया. सप्तमीचं स्मिंग आणि मी, सतीस्मिंग आणि सतीमी आलं, पण ई आहेच ऑलरेडी सती. आणि बहुवचन नी आहे प्रत्यय, सतीनी, नी प्रत्यय आहे सतीनी, ही प्रत्यय आहे सतीही, भी प्रत्यय आहे सतीभी, नंग आहे सतीनंग, ही आणि भी आहे सतीही सतीभी, नंग आहे सतीनंग, सु सतीसु, नी आहे सतीनी. आता मी तुम्हाला दाखवलं, पण आपल्या समजा नसेल तर प्रत्यय, पण आपण लगेच ओळखलं जातं की जो मूळ शब्द आहे त्याच्यामधून जो शब्द तयार झालेला असेल, म्हणजे त्याला प्रत्यय लावूनच तो तयार झालेला असेल. तृतीयापर्यंतच फक्त ते कळत नाही सर, पुढचे मग आपले याचेच आहे विभक्तीचे प्रत्यय सगळे. हा हा हा, ते बरोबर, जरा सर्व तिथं ठिकाणी आपल्याला दिसून येतं. यस. म्हणजे तृतीय विभक्तीपर्यंत त्यांचे असतात, पण बाकीचे जे तेच चतुर्थी पासून जरा आलं जमलिंग पर्यंत व्हायला ते लागले. पुल्लिंगी सारखेच येतात. बरोबर, ते जमलिंग व्हायला लागले माझं, बाकी काय नाही. हा बरोबर. हे प्रत्येक पाली आणि हे आता जमलिंग म्हणजे सर्वांचंच होतं, त्यामुळे तो चार्ट आपल्याला समोरच ठेवावा लागतो अभ्यास करताना. आता जर हे पाठांतर झालं तर चांगलीच गोष्ट. आता माझं पण पूर्ण पाठांतर नाहीये, पण लक्षात येतं की हे असं असेल. मग समजा नाही जमलं तर मग चार्ट समोर ठेवायचंच आपल्या, लगेच लक्षात येतं. आणि पाठांतर जर झालं तर होऊनच जाईल. आता हे कंटिन्यू आपण याच्या सोबत राहू, म्हणजे बुडून राहू यामध्ये, तर आपल्याला ते पाठांतरच होऊन जाईल, वेगळं पाठांतर करण्याची गरज नाही. हे प्रत्यय पाली व्याकरणातील नपुसकलिंगी इकारांत शब्दासाठी जसे की सती लागू होतात. हे प्रत्यय हे शब्दाच्या मूळ रूपात सती जोडले जाऊन विभक्ती रूपे तयार होतात. म्हणजे मूळ रूपात सती याला फक्त जोडायचं या प्रत्ययांना. त्याचे प्रत्येकाचे प्रत्ययनी पण आता काय करतो, डिवायडेड करून, आता हे एकत्र केलेलं होतं, पण म्हणजे छोटे छोटे डिवायडेड करतो, डिवायडेड करून त्याचे वाक्य, त्याचे शब्द असे करून देतो, म्हणजे ते लक्षात आणखी क्लिअर येईल सर्वांच्या. ज्यांनी समजा पीडीएफ जरी वाचली
लेक्चर न करता तरी पण त्यांच्या लक्षात आलं पाहिजे असं मी सोप्या पद्धती आणखी बनवून देतो. चालते सर. ठीक आहे, मग आज आपण इथंच थांबूया. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. तसा आपला वर्ग संपला. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. ठीक आहे, मग काही प्रश्न नाही वाटतं आपले. तर असं आहे, आता उद्या आपण याच्या पुढचं आणखी याच्यापासून आता हे जेवढे पण विभक्ती आहेत ना, याच्या आपण असंख्य वाक्य बनवून सराव करूया. म्हणजे जेवढा जास्त सराव तेवढं समजायला सोपं जातं. त्यामुळे संपूर्ण सराव करूया आणि मग स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. म्हणजे एकदम सराव झाला की तुम्हाला कुठल्याच प्रकारची समस्या निर्माणच नाही झाली पाहिजे. या पुस्तक रूपात पण बनवणं चालू आहे माझं. हॅलो सर, जय भीम सर. हा बोला. हा जी. सती हा पुल्लिंगी इकारांचा शब्द आहे का? नपुंसकलिंगी शब्द आहे. अनपोसलिंगी. हो, सॉरी सॉरी. नानो लाग. थँक्यू सर. सर हे सगळं लिहून घ्यायचं आहे का? हॅलो हा, सर. लिहिण्याचे हो हो, लिहिण्याचाही प्रयत्न करा. लिहिलं तर आणखी म्हणजे सायकोलॉजी आहे. तुम्ही जेव्हा लिहिता ना तेव्हा हो. माइंड आणखी शार्प होतो त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्याबद्दल हम्म. जास्त जागृत होतो आणि जास्त लक्षात राहतं. म्हणजे काय म्हणतात, तो ठप्पा बसून जातो डायरेक्ट मेंदूवर त्या शब्दांचा, जेव्हा आपण हो. रायटिंग करतो तेव्हा. इथं थोडं पाठांतर होऊन जातं. हम्म. ठीक आहे आणि सर. वाचलं तर तिला वरच्या म्हणजे बघा, दोन आहेत, दोन बाह्य मन आणि अंतर्मन. बाह्य मन म्हणजे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा ते फक्त बाह्य मनात राहतं, आणि जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा ते अंतर्मनात घुसतं. म्हणजे असं फरक आहे. हो सर, ठीक आहे. ठीक आहे, मग काही प्रश्न नसतील तर मग आपण इथं थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, धम्मरत्ती. जय भीम. धम्मरत्ती. जय भीम. जय भीम सर. बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय सर. जय भीम. सब मैथ का